आमदार इद्रिस नायकोडे यांचा मुलगा अत्तर नायकोडे याच्या पायाखालची वाळू सरकल्यानं खाज्या वसाहत येथील नागरिकांना घराजवळ बोलवून पैसे वाटण्याचा काल रात्रीपासून या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे। आम्ही त्या ठिकाणी काय चाललंय पाहायला गेलेलो असताना 10 मिनिट सगळे गप बसले आणि काही वेळाने तिथले कार्यकर्ते आमच्या अंगावर येऊ चालले। निवडणूक विभाग, पोलीस प्रशासन त्यांना आमदार असल्यामुळे पाठीशी घालते काय असं प्रश्न सर्वसामान्य जनता आणि आम्ही उमेदवार म्हणून आम्हाला स्वतःला पडत आहे। मग अशा वेळेला काय झालंय, मतदार यादीत फार मोठा घोळ झालाय। जी लोक 5 मध्ये राहतात त्यांची नावं 20 मध्ये आली, 20 मधली 6 मध्ये आली, 6 मधली 20 मध्ये गेली, 5 मध्ये असं इकडे तिकडे झालेलं आहे। मग त्या लोकांना शिल्पा पोचल्या नाहीत, आपलं नाव नक्की कुठल्या मतदार यादीत आहे, कुठल्या वॉर्डात आहे ह्याचं काहीच लोकांना ज्ञान नाही आहे। मग अशा वेळेला ते मदतीसाठी त्या ठिकाणी इथं येत असतात, त्यांना सहाय्यतेसाठी आपण बाकीची आमची यंत्रणा त्यांना मदत करत असते। त्यांचं नाव हुडकून बाबा कुठल्या वार्डात तुमचं नाव आहे आणि हे बघा ही तुमची स्लिप, तुमचं मतदान केंद्र कुठं आहे हे देण्याचं काम आपलं प्रत्येक वेळेला निवडणुकाच्या तोंडावर होत असते। लोकांना त्यावेळेला गरज असते म्हणून ते मदत करत असतो।